फंडामेंटल राईट आणि आपल्या हा रक्षणाचा दीप, हा सक्षमतेचा दीप, हा समानतेचा दीप, हा परिपूर्णतेचा दीप, हा ध्येयाचा दीप आणि हा आत्मविश्वासाचा दीप. खऱ्या अर्थाने तो आत्मविश्वास उजागर व्हावा त्यासाठी हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई आपल्यामध्ये आलेल्या त्या सुद्धा तुमच्यापर्यंत त्यांचा मनोदय होतो की राष्ट्रीय महिला आयोग, डिप्टी डायरेक्टर नॅशनल वुमन कमिशन, रिसोर्स पर्सन मिसेस नंदिता मध्ये स्वागत करते. आज ह्या ठिकाणी कॉस्टची ट्रेनिंग ठेवली गेली आहे आणि हार्डबिलिटी आहे ते खूप कमी आहे, तरी पण मॅडमने वेळ दिला याच्यासाठी मी मॅडमच्या मनापासून आभार मानते. आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवली गेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नंतर आम्ही मॅडमच्या मार्गदर्शन पण ऐकणार आहे. सुप्रीम कोर्टची लँड भरपूर काम तिथे होत आहे. मॅडम आम्ही एक ओएससी वन स्टॉप सेंटरसाठी सेपरेट मोठी इमारत केलेली आहे. देशाची जी ओळख आहे ती कशी होते, तर देशामध्ये लोक कसे वागतात यावर होते, देशातल्या महिला किती प्रगती करतात यावर पण होते. आणि मला असे वाटतं की ही जी प्रगती आहे, ही जी ओळख आहे, ती ओळख केवळ तुमची इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, देशाची प्रगती आपण बघतो. आपण खूप सुदैवी आहोत की आपल्या देशामध्ये महिलांच्या संरक्षणाकरता, महिलांच्या सन्मानाकरता आणि महिलांच्या यासोबतच सशक्तीकरणाकरता अतिशय उत्तम असेल विशाखा दिशा निर्देश अनेक वर्ष आपल्याकडे कार्यरत आहे. आपण आजही त्याला विशाखा गाईडलाईन्स म्हणून म्हणतो. म्हणजे 2013 मध्ये नवीन हा पॉश ऍक्ट आला, पण अजूनही त्याला 13 वर्ष उलटून गेलेत, पण अजूनही आपण विशाखा गाईडलाईन या नावाने त्याला ओळखतो, कारण त्यावेळेला विशाखा गाईडलाईन्स होत्या. मला तुमच्याशी जे बोलायचं आहे त्या खरं दोन्ही दोन्हीकडनं गप्पा मारायच्या, बोलायचं, केवळ एकटीचं भाषण नाही करायचं. आता बघा की आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र झाला. मला चांगलं वाटतं की आता कलेक्टर मॅडम सांगत होत्या की आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये 612 IC आहे. तर अवघड होईल, तर माझी बेभूल होईल, मला त्रास होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, ती कधी येऊन सांगणार नाही तुम्हाला. मग अशा वेळी त्या महिलेशी बोलण्याकरता आपल्या ऑफिसमध्ये एक वेगळी जागा आपण केली का, की जिथं त्या महिलेसोबत तुम्ही शांतपणे बोलू शकाल, असं वातावरण आपण निर्माण केलंय का? आपल्या ऑफिसमध्ये अगदी बाहेर सगळ्या कमिटी मेंबर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर, त्यांचे ईमेल ऍड्रेस आपण लावलेत का? आणि त्यांना जर बोलायचं असेल तर अशा पद्धतीचं वातावरण आपण तयार केलंय का, की ज्याच्यामुळे न घाबरता, टेन्शन न घेता ती महिला तुमच्याशी बोलू शकेल. लक्षात घ्या, तिने तुमच्याशी जर बोलायचं असेल तर ही तुमची जबाबदारी आहे की तिला बोलण्याकरता अनुकूल वातावरण देता आलं पाहिजे. तिचं म्हणणं सगळं सहानुभूतीने आणि समानुभूती, की ऑफिसची जी महिला आहे, जी काम करायला तिथे आली आहे, की तिला आपल्या करिअर पेक्षा थोड्या वेळाने बोलले आणि माननीय अध्यक्षा राष्ट्रीय महिला आयोग मध्ये आलेले आहेत. मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथून उत्कृष्ट असं ज्ञान संपादित करून त्यांनी आपल्या अध्यक्षा माननीय श्रीमती विजयाताई